गवार, तर मी ते गवार असे फोडून धुवून आणि तेलात थोडी फ्राय करायला टाकलेली आहे. आणि इथे एक बटाटा कापून धुवून घेतला आहे. इथे थोडीशी शेंगदाणे भाजून घेतल्या आणि इथे थोडी हिरवी मिरची, टमॅटो, कांदा आणि नंतरला हे सगळं आपलं फोडणीचं साहित्य, जिरं, हळद, मीठ, मिरची पावडर. तर चला आपण बनवून घेऊया. तर आता मी गवार छान अशी थोडी फ्राय करून घेते आणि नंतरला काढून घेते आणि मग बटाटा फ्राय करून घ्यायचा. तर आपण आता तोपर्यंत हे शेंगदाणे असं जाडसर कूट करून घेऊ. तर आपण शेंगदाणे जाड कूट करून घेतला. आपण आता हिरवी मिरची लसूण बारीक करून घेऊ. आता हे शेंगा आपण काढून घेऊ आणि बटाटा थोडा तेलात फ्राय करू. शेंगा आता आपण छान असा तेलामध्ये भाजून घेतो. आता काढून घेऊ. शेंगा काढून घेतला. थोडंसं तेल टाकलं. आता आपण हा बटाटा टाकून घेऊ आणि छान असा तेलात फ्राय करून घेऊ. तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची. आता आपण बटाटा काढून घेऊन एकच बटाटा फ्राय केला आहे. शेंगामध्येच मी काढून घेतला. आता आपण एक थोडे तेल टाकू. आता आपली कढईवर टाकलेले आपण थोडंसं राई टाकू. संपली ना ज्याच्यातली राई, तर आता भरावं लागेल. राई तडतडली की मग आपण जिरं टाकू. तर आता आपलं जिरं तडतडलं. आपण आता थोडीशी राई तडतडली. आता जिरं थोडं टाकून घेऊ. जिरं लगेच तडतडतं. जिरं तडतडलं की आपण लगेच कापून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर बघा आता आपण इथे कांदा आपला थोडासा गोल्डन झाला. तर मी ना फोडणीला मला लसूण पण आवडतं थोडासा गवारमध्ये, तर मी थोडासा लसूण कापून टाकला आहे. आता तो पण आपण छान असा फ्राय करून घेऊ. कांदा साईडला करून आता थोडा आपण गॅस फास्ट करू आणि छान असा तेलामध्ये फ्राय करू. आता छान फ्राय झालं बघा. आता आपण मिक्स करू कांदा. थोडंसं मीठ टाकू म्हणजे कांदा अजून थोडासा मऊ पडेल. थोडंसं टाकू. कांदा छान फ्राय झाला आपला. आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊ. हळद, धना जिरा पावडर, अजून थोडंसं धना जिरा पावडर टाकू. भरायची मला टाकेल नंतर भरतो बस आणि मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस थोडा स्लो करून जळून जाईल कांदा. आता आपण याच्यामध्ये मिरची वाटलेली टाकून घेऊ. हिरवी मिरची का टाकायची, तर ते ना शेंगांना गोड गोड लागतात म्हणून थोडीशी हिरवी मिरची पण वाटून टाकते मी आणि लाल पावडर पण टाकते. तर आता हिरवी मिरची टाकली. आता मी थोडीशी लाल पावडर पण टाकणार. तर बघा एवढा अर्धा चमचा, अर्ध्याला कमी तर लाल पावडर टाक. आता हे आपण छान असं तेलामध्ये फ्राय करायचं. खूप
ते नक्की बनवा. अजून थोडंसं आपण तेल टाकू, कमी वाटतं मला, आणि मिक्स करून छान असं मिरची तेलामध्ये फ्राय करू. तर मिरची फ्राय केली की कांदा मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो छान असा पूर्ण मॅश होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊ. छान असं टोमॅटोचं मिक्स केलं आपण थोडीशी धना पावडर डब्यामध्ये काढून घेऊ. डबा घासलेला त्याच्यामुळे आता काढून घेतलं आणि छान असं त्याच्यामध्ये आपण थोडं खाणं हे टाकू काय कांदा लसूण मसाला. तर आपण थोडासा कांदा लसूण मसाला टाकू, बस एवढाच, आणि मिक्स करून आता आपण शेंगा बटाटा टाकून मिक्स करून घेऊ. आता आपण मीठ घालून घेऊ. एवढं मीठ टाकते मी, थोडंसं टाकलं होतं कांद्यामध्ये आणि अजून थोडं टाकते. आता आपण हे छान असं झाकण ठेवून वाफेवर शिजून घेऊ आणि थोडंसं ह्याच टोपात आपण ह्या मिरचीच्या भांड्यामधलं पाणी घालून थोडं गरम करून घेऊ पाणी, म्हणजे चव जात नाही. आता याच्यावर मी झाकण ठेवून घेते. तर बघा मी याच्यात थोडं पाणी ठेवलं, ढाकण ठेवते. तर हेच पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून मग शेंगामध्ये टाकू. तर बघा वरचं पाणी छान असं गरम झालं. आता आपण ढाकण काढून हे पाणी मिक्सरच्या भांड्यात ओतू आणि शेंगा हलवून घेऊ. छान असं शेंगा वाफेवर शिजतात, पण आपण ते थोडंसं गरम पाणी टाकू म्हणजे अजून छान शिजतं. थोडं एवढंसंच टाकणार आहे, ते पण मिरचीचं भांडं आहे म्हणून असं करून टाकायचं. छान बनतात. तेवढं पाणी टाकणार आणि गॅस फास्ट करणार. बघू शकता. आता आपण हे पाणी शेंगा शिजून घेऊया पाण्यामध्ये. तर शिजतील बघा आता एवढ्या पाण्यात. आणि आपण गरम पाणी टाकले आणि वाफेवर पण थोडे शिजून घेतले. आता आपण हे शिजून घेऊ आणि नंतरला थोडासा कूट आणि कोथिंबीर टाकू. आता बघा ही छान अशी गवराट दिसते. आता आपण थोडं शेंगदाण्याचं मिक्स करून आता थोडंसं शेंगदाणे टाकले म्हणून आपण 5 मिनिटं अजून शिजवून घेऊ. तर बघा छान अशी आपली बटाट्याची बटाटा आणि शेंगाची भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकू. कशी झाली माझी शेंगा बटाट्याची भाजी नक्की सांगा. मी पहिले पण टाकलेलं आहे मी, पण आता काही हेच नव्हतं व्हिडिओ काढायला, म्हणून शेंगाची भाजी दाखवली. तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.